रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024. रेडियस नावाचा सिनेमा बघितला. ठीक आहे, वेगळं थोडासा टाईप. एक माणूस असतो, त्याचा ऍक्सिडेंट झालेला दाखवलाय आणि तो जसाच उचलून म्हणजे तिथून उठून कारचा त्याच्या ट्रकचा ऍक्सिडेंट, आणि जसंच तो तिथून उठून चालून असं जंगलातल्या ह्याच्यात मेन रोडवर येतो, तर त्याला एक कार येताना दिसते. तो हात दाखवतो, तर ती कार जशीच त्याच्या जवळ येते एकदम अशी बाजूला येऊन थांबून जाते. तो जवळ येऊन त्या नॉक करतो, तो बघतो तर ती जी ड्रायव्हिंग सीटवर जी बाई असते, व्यक्ती असते, ती मेलेली आहे. नंतर परत असंच तो मग चालत त्याला म्हणजे फोन करायला बघतो तो पोलिसला, की असं असं झालंय, मी या रोडला ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तुम्ही म्हणजे पाठवा कोणाला तरी. तर ते लोक नाव विचारतात, तर हा नावच विसरून गेलेला असतो स्वतःच्या पॉकेटमधनं. त्याने आय कार्ड काढून तो सांगणारच असतो, तेवढ्यात एक तो बघतो कावळा उडतोय आणि त्याच्यासमोर मरून पडतो. म्हणजे अशा घटना घटत जातात की त्याच्या लक्षात येते की त्याच्या ज्या रेडियसमध्ये म्हणजे तो जेवढ्या अंतरावर कोणापासून असतो तर ते लोक मरतात. तो तसाच चालत 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 म्हणजे एका गावात जातो. तो तिथे पण बाहेरच्या कारमध्ये ज्या थांबलेले असतात त्यातले सगळे मेलेले, हॉटेलमधले सगळे लोक मेलेले असतात. त्याला काही करावं म्हणजे काही कळतच नाही काय करावं. मग तो तसाच जातो एका सुनसान घरामध्ये, शेल्टर घेतो. आणि तिथे पण त्याला लक्षात येते की एक ट्रॅक्टर चालवणारा माणूस जवळ यायला लागतो. तर तो तिथून म्हणतो त्याला की तू तुझ्या घरी जा, थांब. तरी तो जसाच थोडासा जवळ येतो मरून जातो. काही ॲनिमल्स मरतात. मग तो आता त्याला तेच समजत नाही काय करावं. तर तेवढ्यात एक हे येतात, म्हणजे त्यात न्यूज वगैरे ऐकतो तो, की पोलीस म्हणतात की असं असं आम्हाला सगळे मेलेले आढळतात. ते व्हायरस आहे का काय, काही म्हणजे कळायला मार्ग नाही, का माणसांपासून स्प्रेड होतोय. तर कोणी म्हणतात आकाशातनं काहीतरी पडलं होतं परवा रात्री, खूप पाऊस झाला तर त्याच्यामुळे काही झालंय का. पण मग ते अशा टिपिकल तेवढ्याच एरियामध्ये कसं काय झालं, तर ते काही कळायला मार्ग नसतो. मग तेवढ्यात त्याला एक नॉक होतं त्याच्या दारावर. बघतो तो तर एक मुलगी आलेली असते. तो तिथूनच ओरडून म्हणजे तो पळत लपतो तिथे. तर ती म्हणते उघड दार, त्याचं नाव घेऊन म्हणते. तर तो म्हणतो येऊ नकोस माझ्याजवळ, म्हणजे मरशील तू. तर ती म्हणे काही नाही होत असं करत, म्हणजे ती बोलत बोलत शेवटी त्याच्याजवळ येते. तर खरंच काही होत नाही. आणि मग जेव्हा ते दोघंही असे चालत चालत बोलत बोलत एका फील्डमध्ये जातात, तर तो तिथेही कावळा असतो जवळ, तर त्यालाही काही होत नाही. एक बकरी असते, तिलाही काही होत नाही. मग तो म्हणतो की पण मग असं का की होतंय. मग तो म्हणतो तू थांब इथेच. आणि मग तो असा सरकत तिच्यापासून लांब जातो आणि मग त्या बकरीला बघतो तर ती किंवा एक कावळा दुसरा असतो तर तो मरतो. मग त्याला हे लक्षात येते की आपल्यापासून काही अंतरावर तेवढ्या रेडियसच्या आत जर कोणी आलं तर त्यांच्यावर इफेक्ट होतोय. आपल्यामध्ये म्हणजे काहीतरी असा बदल झालाय की ज्याच्यामुळे हे मरतात आहे. आणि ही बरोबर असली की ते होत नाहीये. ती कंट्रोल करते म्हणजे आपल्या आयाला. बरं आता काय आहे हे, काही कळायला मार्ग नाही. मग हे ती फोन करते पोलिसांना. तर पोलीस येतात आणि म्हणजे त्यांना कोणी सापडत नाही आणि ते लोक चालले जातात. मग आता तेवढ्यात तिला बरं दोघांनाही, तिलाही काही आठवत नसतं, यालाही काही आठवत नसते. म्हणतात आता कसं करायचं. मग अचानक पोलिसांना तिचं म्हणजे हे सापडतं, म्हणजे तिथले पेट्रोल पंप किंवा काय असे जे लोक असतात ज्यांनी पाहिलं असते या दोघांनी, तर त्यांनी इन्फॉर्म केलं असतं पोलिसांना की आम्ही असं असं व्यक्तीला आणि यांना पाहिलेलं आहे. तर मग त्या अनुषंगाने पोलीस तिला हे करतात इन्फॉर्म की एक तुझा नवरा तुझी वाट बघतोय आणि त्याने तुला आवाहन केलंय की तू घरी ये. मग ती म्हणते की हा नवरा. मग तिला असं काहीतरी थोडंसं आठवलं. ती म्हणते मी याला ओळखते, जाऊया आपण तिकडे. मग दोघं त्याच्याकडे जातात. मग त्याला काहीच समजत नाही. तो म्हणतो की तिला रोज म्हणतो तिला, आणि हा तिला जेन म्हणत असतो, कारण तिला जेव्हा नाव आठवत नसतं तर आपला जेन.
म्हणतो रोज तुला काय झालंय, तू काय करते. मग ही सगळं समजावून सांगायचा त्याला प्रयत्न करते, पण तरी त्याला पटत नाही. मग तरी हे लोक म्हणजे मुद्दामून दाखवतात डेमो करून की हा थोडा लांब जातो, मग कसं मरतात. तरी हा पोलिसांना फोन करतो की बा या तुम्ही आणि बघा म्हणजे काय नक्की. तर पोलीस येतात दोघांनी. ते म्हणतात तुम्ही आम्हाला पकडा, पण आम्हाला दोघांना एकत्र ठेवा, नाही तर वाईट होईल. आणि पोलीस काही ऐकत नाही, ते दोघांना वेगवेगळे घेतात आणि जसंच दूर नेतात तर सगळे पोलीस मरतात. मग आता परत काय, मग ही पण परत येते. मग सांगतात की बा आपण आता लांब कुठेतरी जाऊ. दवाखान्यातही तेच होते, म्हणजे हे लोक प्रामाणिकपणे दवाखान्यात काय झालंय बाबा आपल्याला. तर ते दवाखान्यात पण डॉक्टर तिला दुसरीकडे जायला सांगतात. तर मग ते म्हणजे पळतात मग लांब, त्यांना हे नाही करू देत. काहीतरी त्याच्या ब्रेनमध्ये हे झालेलं असतं. मग हे दोघंही पळून तो म्हणतो मला आता एक जागा माहितीये, अशी सुनसान आहे आणि तिथं कोणी नाही येणार, तर आपण तिकडेच जाऊया. मग हे लोक तिथे जातात. तर तिथे तिला त्या रोजला, जी मुलगी असते, तिला एक डायरी सापडते आणि त्या डायरीमध्ये असं लिहिलं असतं तिची एक जुळी बहीण असते आणि ती प्रेमात पडलेली असते ह्याच्याच आत्ता जो बरोबर असतो, आणि त्यांनी तिला मारून टाकलेला असतो. तो म्हणजे थोडासा सायकिक टाईपचा माणूस असतो. आणि मग त्यांनी हिलाही मारायचं ठरवलं असतं. तिचं नाव लिहिलेलं असतं डायरीत आणि त्या अनुषंगाने तो तिचा पाठलाग करत त्या ब्रिजवर पोचला असतो जिथे त्याला ती सापडली असते. आणि दोघंही, आणि तिला म्हणत असतो की तू काय सुसाईड करायचा विचार करते का, कारण तिला आपली बहीण कुठे गेली काहीच कल्पना नसते. आणि तिने एक पोस्टर बनवलं असतं आपल्या बहिणीच्या नावाचं की ही कुठे कोणाला सापडली तर हे करा. तर त्यांनी तर मारून तिला त्या लेकमध्ये डुबवून टाकलं असतं. मग ही म्हणते की बा काय म्हणजे आता त्याला म्हणते की तू का असं केलंस. मग एक 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 गोष्टी त्यालाही हळूहळू आठवायला लागतात आणि तिलाही आठवतं मग सगळं की आपण कोण आहोत, आपली बहीण आणि काय. मग ही म्हणते मी तुझ्याबरोबर ट्रकमध्ये होते आणि आपला ऍक्सिडेंट झाला आणि त्याच वेळेस अशी काहीतरी वीज पडली मोठी जोरात काहीतरी आणि काहीतरी झालं म्हणे त्यावेळेस आणि त्यावेळेसच तुझ्यामध्ये तो बदल झाला. तर आता हे लोक असंच म्हणजे बोलत असतात वगैरे. तर पोलिसांनी यांचा पाठलाग करून त्यांना, म्हणजे शेवटी हे तिथे येत असताना काही लोकांनी पाहिलेलंच असतं, मग ते येऊन त्यांचा पाठलाग करतात आणि अटॅक करतात. त्या मारामारीमध्ये परत हिला गोळी लागते रोजला. मग हा तिला लगेच घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो आणि हॉस्पिटलमध्ये जसंच तिला म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. आता हा म्हणतो मी बाहेर इथे एकटा राहायला की लोक मरणार, म्हणून तो स्वतःलाच गोळी मारून घेतो आणि संपवतो. म्हणजे थोडक्यात त्याला एंडमध्ये रिअलाइज होते की आता आपल्या जगण्याला काही अर्थ नाहीये, लोक मरतच राहणार. तर तिलाही तसं वाईट वाटतं, पण शेवटी त्यांनी म्हणजे आता जरी तो चांगला झालेला असतो तरी तेव्हा त्यांनी तिच्या बहिणीचा मर्डर केलेलाच असतो. तर थोडक्यात म्हणजे स्टोरी अशी जरा वेगळी आणि ओके.